हीच मुची प्रार्थना, हेच मुचे. नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर कशी काय, सर्व मजेतच ना? निघालो होतो आपापल्या ड्युटीवर जाण्यासाठी. आपल्याला गजानन शेठचा फोन आला होता की त्यांना कुठेतरी जायचं होतं. मस्तपैकी त्यांची एक छोटीशी खूप छान अशी भेट घेतली. सांगायला गेलं तर गजानन भाईनी पण त्या ठिकाणी यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि भरपूर दिवसाचं बंद पडलेलं माझं चॅनल मी पण आजपासून त्या ठिकाणी सुरू करत आहोत. मी पण एका शाळेमध्ये त्या ठिकाणी जॉबला आहे. नंतर माझी आणि पाडवी सरांची रोज त्या ठिकाणी ड्राईव्ह होत असते. मला जाण्या येण्यासाठी साधन नाही म्हणून मी पाडवी सरांसोबतच त्या ठिकाणी जात असतो. गाडीचं संपलेलं होतं पेट्रोल, म्हणून सरांनी त्या ठिकाणी पेट्रोल टाकण्यासाठी गाडी उभी केलेली होती. म्हटलं चला सरांचा तोपर्यंत सर गाडीत पेट्रोल टाकताय तोपर्यंत आपण मस्त एक छोटासा व्हिडिओ काढावा. आपल्या मित्रांसोबत त्या ठिकाणी थोडेफार त्या ठिकाणी गप्पा मारूया. बऱ्याच दिवसापासून चॅनल बंद पडलं होतं म्हणून आज काय बोलावं त्या ठिकाणी मला काहीच कळत नाही. मस्तपैकी आमची गाडी निघाली आमच्या शाळेच्या दिशेने जाण्यासाठी. आज काय मी जास्त व्लॉगमध्ये किंवा आज माझ्या व्हिडिओ क्लिपमध्ये मी जास्त काहीही ॲड केलेलं नाही, पण समोरचं वातावरण बघून तुम्ही बघू शकतात की एकदम निसर्गरम्य असं वातावरण होतं. शाळेत आलो, पहिलं दुसरं लेक्चर झालं. पहिलं लेक्चर इंग्लिशचं होतं 6वीवर, बिकॉज आय एम अ क्लास टीचर. त्यानंतर स्टाफ रूममध्ये येऊन बसलो, कोणीच नव्हतं. म्हटलं चला एक छोटीशी त्या ठिकाणी एक क्लिप काढावा. तुमच्यासोबत बोलत बोलत एक क्लिप काढली. हातावर काय लिहिलं होतं तर ते तास लिहिलेले होते की कोणत्या वर्गावर कोणते तास आहेत. तर हा आहे आमचा छोटासा असा स्टाफ रूम. कोणीच नव्हतं म्हणून तुम्ही बघू शकता स्टाफ रूम पण एकदम छान आहे. कोणी कोणत्याही जागेवर बसतं. ज्या समोर पडलेल्या दिसत आहे त्या आमच्या टाचनवह्या, पाठ्याचनवह्या. रोजच आम्हाला त्या ठिकाणी पाठ्याचन काढावे लागतात. नंतर हे बघा आमची चिमुकली फॅमिली. आज मला पोषण आहाराची ड्युटी लागलेली होती म्हणून मी त्या ठिकाणी पोषण आहारासाठी इथे उभा होतो. विद्यार्थ्यांना रांगेत उभं करणं हेच त्या ठिकाणी आमचं काम होतं. सर्व विद्यार्थी रांगेत येऊन जास्तीत जास्त पोषण आहार त्या ठिकाणी घेत होते. एकदम छान आणि स्वच्छ क्वालिटीचा असा पोषण आहार इथे बनवला जातो. चवीला देखील खूप छान असतो. नंतर विद्यार्थ्यांकडे आलो. विद्यार्थी बोलले सर आमचा एक व्हिडिओ काढा, म्हणून त्या ठिकाणी त्यांचा व्हिडिओ घेतला. हे जे बसते ते सर्व 6वी 7वीचेच आपली गँग आहे. खूप कमी दिवसात त्यांच्यासोबत त्या ठिकाणी संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित माझे होऊन गेले. त्यांच्यासोबत व्हिडिओ क्लिप वगैरे काढली. नंतर ड्युटी संपली, शाळा सुटली आणि ड्युटी संपली. त्यांना बसमध्ये सुद्धा बसवायला त्याच दिवशी आमची ड्युटी राहते सोमवारची. नंतर बघू शकता आमचा शाळेचा क्रायटेरिया त्या ठिकाणी कसा आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जवळजवळ रोजच व्हिडिओ